हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचं लेक्चर ह्या युनिट 2 चं शेवटचं लेक्चर असेल मित्रांनो. शेवटचं म्हणून नाही, म्हणजे कसं यानंतर सुद्धा मी लेक्चर घेणार आहे. लेक्चर आजचं 10वं लेक्चर असेल. तर या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू स्टेटमेंट बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण ब्रेक कीवर्ड कसा वापरायचा ते बघितलं होतं. त्यानंतर डिफरन्स बघितला होता व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप मधला. तर आता आपण बघणार आहोत कंटिन्यू आणि गो टू स्टेटमेंट. हे दोन प्रकारचे स्टेटमेंट बघणार आहोत, कंटिन्यू आणि गो टू स्टेटमेंट. पहा, कंटिन्यू स्टेटमेंट काय म्हणतं. कंटिन्यू स्टेटमेंट इज यूज टू ट्रान्सफर द कंट्रोल इन द बिगिनिंग ऑफ लूप. काय करतो कंटिन्यू स्टेटमेंट? ट्रान्सफर कंट्रोल. कोणता कंट्रोल? प्रोग्रामचा कंट्रोल बिगिनिंग ऑफ लूपला. म्हणजे प्रोग्रामचा कंट्रोल हा ट्रान्सफर केला जातो बिगिनिंग ऑफ लूपला. कंटिन्यू स्टेटमेंट. ब्रेक कुठं ट्रान्सफर करायचा हो? ब्रेक स्टेटमेंट हा कुठं ट्रान्सफर करायचा? जेव्हा आपण ब्रेक स्टेटमेंट वापरला तेव्हा कुठं ट्रान्सफर करायचा? तो काय करायचा? आउट ऑफ द लूप ट्रान्सफर करायचा. लूपच्या बाहेर काढून टाकायचा. म्हणजे सिंपल समजा, सोपं म्हणलं. कंटिन्यू काय करत आहे? कुठं ट्रान्सफर करत आहे? बिगिनिंग ऑफ द लूप. पहा, इथं जर कंटिन्यू कीवर्ड वापरला तर ते काय करत आहे? परत बिगिनिंगला आपल्याला ट्रान्सफर करीत आहे. प्रोग्रामच्या कंट्रोलरला बिगिनिंगला टाकत आहे परत. सपोज ही लाईन तुम्हाला क्लिअर झाली असेल, होप. कंटिन्यू स्टेटमेंट इज जनरली यूज विथ इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट इथं पहा, खाली पहा, इफ सोबत कंटिन्यू स्टेटमेंट वापरला जातो जनरली. म्हणजे इफ सोबतच कंटिन्यू स्टेटमेंट असा वापरला जातो. काही ना, ही थिअरी आहे, कंटिन्यू ब्रेकची थिअरी आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं, थिअरी लिहून टाका हे 4-5 लाईनी. कंटिन्यू स्टेटमेंट नॉट यूज विथ स्विच केस. स्विच केस मध्ये ब्रेक स्टेटमेंट यूज झाला मित्रांनो, आपण बघितलं होतं जेव्हा स्विच केसचं लेक्चर घेतलं होतं. पण कंटिन्यू स्टेटमेंट यूज झाला का तिथं? ब्रेक स्टेटमेंट यूज केलं आपण. ब्रेक हे पहा, वर दाखवतो मी तुम्हाला. ब्रेक स्टेटमेंट यूज केलं आपण. हा ब्रेक स्टेटमेंट यूज केलं आपण. कवा? जेव्हा आपण स्विच केस बघत होतो तेव्हा. पण कंटिन्यू यूज केला का आपण? कंटिन्यू यूज केला का स्टेटमेंट त्याच्यात? नाही. पहा, आपण ब्रेक स्टेटमेंटच यूज केला त्याच्यात. कंटिन्यू इज ए प्री डिफाईन कीवर्ड. पहा, तिथं बी काय होतं? ब्रेक इज ए प्री डिफाईन कीवर्ड. इथं काय आहे? कंटिन्यू इज ए प्री डिफाईन कीवर्ड. तिथं काय होतं? स्विच केस मध्ये ब्रेक कीवर्ड यूज झाला. इथं काय आहे? कंटिन्यू स्टेटमेंट इज नॉट यूज इन स्विच केस. तेच वाक्य आहेत, फिरून आहेत, उलटे फुलटे वाक्य आहेत. तर तेवढं तर तुम्हाला समजायला पाहिजे मित्रांनो. तुमची आता 10वी झाली मित्रांनो, तुम्हाला एवढं आता अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे. सिंपल लँग्वेज मध्ये नोट्स दिलेत. आज सपोज तुम्हाला एवढं मोठं कुठं आहे की तुम्ही इतिहास, भूगोल तुम्ही बघितलं असेल, आपलं 10th स्टँडर्डचं जर हिस्ट्री, जॉग्राफी हे तुम्ही बघितलं असेल, त्यामध्ये किती तुम्हाला पाठ करावं लागायचं मित्रांनो. एवढं आन्सर तुम्हाला पाठ करावं लागायचं. पण इथं तसं आहे का? इथं काय लिहायचं? 4 लाईनी ह्या लिहायच्या, प्रोग्राम लिहायचा, झालं तुमचं अँसर झालं. 4 मार्काचं अँसर झालं. पहा, आता आपण प्रोग्राम बघूया ह्याचा. हाच प्रोग्राम काल सुद्धा हाच प्रोग्राम घेतला होता. 1 ते 5 नंबर डिस्प्ले केला आपण. त्यामध्ये काय केलं? जेव्हा आयची व्हॅल्यू 3 झाली तेव्हा ब्रेक स्टेटमेंट वापरला होता. पण इथं काय आहे? आयची व्हॅल्यू 3 झाली तेव्हा कंटिन्यू स्टेटमेंट वापरत आहोत आपण. चला तर हाच प्रोग्राम सेम टू सेम आपण आता आपल्या कंपायलर वरती करूता. आउटपुटला काय येतं ते बघूता. तर आधी ह्या 2 लाईनी खाल्ल्या बघूता. ह्या 2 लाईनीनुसार हे प्रोग्राम काय म्हणतंय. इन अबाव प्रोग्राम वेन कंटिन्यू स्टेटमेंट इज एक्झिक्यूट. कंटिन्यू स्टेटमेंट जेव्हा एक्झिक्यूट केलं तेव्हा देन प्रोग्राम कंट्रोलर गोज बिगिनिंग ऑफ लूप. हो, आपल्याला तर कळालं. कंटिन्यू स्टेटमेंट जेव्हा यूज झाला तेव्हा प्रोग्राम कंट्रोलर परत बिगिनिंगला जाणार या लूपच्या. हो, समजलं. हे स्टेटमेंट समजलं. आता हे स्टेटमेंट बिकॉज ऑफ दीज I3 व्हॅल्यू नॉट प्रिंट ऑन आउटपुट स्क्रीन. पहा इथं मित्रांनो, आता आउटपुट स्क्रीन बघू. ही लाईन मग तुम्हाला समजेल. आउटपुट स्क्रीन आपण बघितल्यानंतर ही लाईन तुम्हाला समजेल. चला तर मग आता आपण प्रोग्राम बघू. ही तर मित्रांनो, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत, जीडीबी कंपायलर वरती. तुम्हाला जर हे कंपायलर वरती कसं यायचं ते माहिती नसते तर तुम्ही आपल्या लेक्चरला खरंच पहिल्यापासून फॉलो करत नाहीत असं समजून घ्या मित्रांनो. जर जे विद्यार्थी आपल्या लेक्चरला पहिल्यापासून बघत आहेत त्यांना माहिती आहे या कंपायलर वरती कसं यायचं, या कंपायलर वरती कसे प्रोग्राम लिहायचे, ती सर्व माहिती आहे मित्रांनो त्यांना. तर आज आपण यूज ऑफ कंटिन्यू स्टेटमेंट
कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज बघणार आहोत आज आपण. पहा, आधी काय करतो मी, इंटिजर नावाचा व्हेरिएबल आय नावाचा व्हेरिएबल बनवतो, त्याचा डाटा टाईप इंट डिक्लेअर करतो आणि याला क्लोज करून टाकतो. त्यानंतर फॉर लूप वापरतो. पहा, आपण एक्झाम्पल मध्ये काय घेतलं होतं तसंच घेणार आहोत. फॉर लूप घेतला होता का एक्झाम्पल मध्ये? हो. फॉर लूप मध्ये आय वरती व्हॅल्यू कोणती इनिशियलाइज केली ती? एक्झाम्पल जर तुम्हाला आठवत असेल, मागं लेक्चर तुम्ही तुमच्या युट्यूब वरती एक स्किप करायचं ऑप्शन राहते, त्या मागं लेक्चर मध्ये तुम्ही जाऊन सिंटॅक्स बघून या किंवा असं स्किप करून बघून या. मागं सिंटॅक्स बघून या. इनिशियलायझेशन केलं तर त्यानंतर कंडिशन लिहिली ती आपण. कंडिशन काय केली ती? लेस दॅन, आय लेस दॅन इक्वल टू 5 केली ती. म्हणजे याने काय होणार, आय कुठपर्यंत पळणार? 5 पर्यंत. जवळ आय ची व्हॅल्यू 5 होत नाही तोवर पळणार आहे. आयला इन्क्रीमेंट करा. आय इन्क्रीमेंट केला. त्यानंतर काय करणार, असे 2 कर्ली ब्रेसेस येणार. कर्ली ब्रेसेस मध्ये काय होतं, आपला कंटिन्यू स्टेटमेंट हा सहज वापरतो का मित्रांनो? आपण कशासोबत वापरतो? इफ सोबत कंटिन्यू स्टेटमेंट आपण वापरतो. आणि हा प्रोग्राम आपण आधी सुद्धा बघितलेला आहे मित्रांनो, त्यामुळं मला समजवायची एवढं काही गरज पडत नाही, म्हणून मी आधी सगळा प्रोग्राम लिहितो, त्यानंतर समजवितो मित्रांनो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी प्रत्येक प्रोग्राम तुम्हाला समजवितच आलेलो आहे ना मित्रांनो. त्यामुळे तुम्ही टेन्शन तर घेतच जाऊ नका. जेव्हा मी तुम्हाला शिकवत असताना इथं कंटिन्यू कीवर्ड वापरायचा, आपण क्लोज करून टाकायचं कंटिन्यू कीवर्डला. आणि इथं काय वापरायचं, या लूपच्या बाहेर काय वापरायचं, प्रिंट करून टाकायचं. काय प्रिंट करून टाकायचं? व्हॅल्यू प्रिंट करून टाकायची. कशाची व्हॅल्यू प्रिंट करून टाकायची? आय ची व्हॅल्यू प्रिंट करून टाकायची. प्रिंट एफ वापरा, फंक्शन वापरा प्रिंट एफ नावाचं. त्यामध्ये आय ची व्हॅल्यू प्रिंट करून टाका. काय वापरणार तुम्ही? /n वापरणार. /n का म्हणून वापरणार? न्यू लाईनवर व्हॅल्यू यावी म्हणून. त्यानंतर %d वापरणार. %d का म्हणून वापरणार मित्रांनो? कारण इंटिजर व्हॅल्यू डिस्प्ले करत आहोत आपण. फ्लोट व्हॅल्यू साठी %f, बाकीच्या व्हॅल्यू साठी %c, %lb असं व्हॅल्यूज आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही खूप हुशार आहात, आधीपासूनच माहिती असेल. तर चला, आता आधी आउटपुटला काय येतं बघू. त्यानंतर आपण बाकीचं सर्व ठरवू. तुम्हाला समजून सांगतो मी. बाबा आउटपुटला बघा, काय आलं आउटपुटला, काय आलं पहा मित्रांनो. 1 आउटपुटला आला, 2 आउटपुटला आला, 3 आउटपुटला आला. 3 आला का? हो सॉरी 1 आला, 2 आला, 3 आला का? नाही. 4 आला, 5 आला. मग 3 कुठं गेला? तुम्ही म्हणता 3 कुठं गेला बाबा, 3 कुठं गेला? आता इथं 4 करून टाकतो. आता काय येईल आउटपुटला? 1 आला, 2 आला, 3 आला, 4 आला का? हो नाही, डायरेक्ट 5 आला. इथं परत 3 करून टाकतो. आउटपुटला काय येईल? परत तसं 1 2, काहीतरी मिस्टेक झाली. हा, इथं 5 करून टाका. इथली व्हॅल्यू कुठं चेंज करतो आपण? इथली व्हॅल्यू चेंज करत नाही, इथं 5च आहे. ते टाकण्यात व्हॅल्यू मिस्टेक झाली. इथं 3 टाकायचं होतं आपल्याला. हा, परत बघा, 1 आला, 2 आला, 3 आला का? नाही. 4 आला, 5 आला. आला 5 आला, 4 आला, 2 आला, 1 आला. पण 3 आला का? नाही. 3 कस काय नाही आला? चला तर मग 3 कस काय नाही आला ते बघूया. हो. आय वरती आय नावाचा व्हेरिएबल बनेला मित्रांनो. आय वरती कोणती व्हॅल्यू टाकली? 1 व्हॅल्यू टाकली. आय वरती कोणती व्हॅल्यू टाकली? 1 व्हॅल्यू टाकली. कंडिशन काय आहे? आय हा लेस दॅन असला पाहिजे. कशापेक्षा लेस दॅन असला पाहिजे? 5 पेक्षा. आय इन्क्रीमेंट केलेला आहे म्हणजे आय प्लस केलेला आहे. आय ची व्हॅल्यू 1 ने वाढणार असं ठरलेलं आहे. पहिली कंडिशन, आय ची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. 1 ही लेस दॅन आहे का 5 पेक्षा? हो. कंडिशन काय झाली? ट्रू निघली. कंडिशन ट्रू निघल्यावर या ब्लॉकच्या मध्ये जाणार का? हो. कंडिशन ट्रू निघल्यावर ब्लॉकच्या मध्ये जाणार. फॉल्स निघली असली तर या ब्लॉकच्या बाहेर गेली असती. पण इथं काय झालंय? कंडिशन ट्रू निघलेली आहे म्हणून या ब्लॉकच्या मध्ये गेली. आणि आता काय एक्झिक्यूट होणार? हा इफ स्टेटमेंट, इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार म्हणजे इफ ची कंडिशन एक्झिक्यूट होणार. इफ ची कंडिशन आधी लिहून घेतो मी इथं. इफ ची कंडिशन काय? आय इज इक्वल टू 3. ही पहा कंडिशन, आय इज इक्वल टू 3. कंडिशन इफ ची बघा. आय वरती व्हॅल्यू कोणती? आय ची व्हॅल्यू 1 आहे. इक्वल टू आहे का 3 पेक्षा? आय हा इक्वल टू आहे का 3 च्या? म्हणजे आय ची व्हॅल्यू ही 3 आहे का? तर नाही.
कंडिशन काय झाली तर फॉल झाली. ही कंडिशन फॉल झाल्यावर कुठे गेला, हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल का, मग ह्या कंटिन्यू वाला ब्लॉक एक्झिक्यूट होईल का, हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल का इफचा, तर नाही होणार. ही कंडिशनच फॉल्स झाली ना. कोणती, ही कंडिशन इफची इफची कंडिशन फॉल्स झाली, मग तो एक्झिक्यूट झाला नाही. मग तो त्या ब्लॉकचा एक्झिक्यूट करणार का, हा ब्लॉक एक्झिक्यूट करणार का इथपर्यंतचा, नाही. तो काय करणार, त्या ब्लॉकच्या बाहेरचे एक्झिक्यूट करणार. त्या ब्लॉकच्या बाहेर काय आहे, प्रिंटएफ स्टेटमेंट आहे. इथं मी आउटपुट स्क्रीन काढतो, म्हणजे आउटपुटवर काय येणार ती काढतो कोपऱ्याला. पहा, प्रिंटएफ स्टेटमेंट, प्रिंटएफ मध्ये काय करायला आहे, प्रिंट केलेला आहे कोणता, आय ची व्हॅल्यू डिस्प्ले केलेली आहे. आय ची व्हॅल्यू काय आहे, करंट आय ची व्हॅल्यू 1 आहे. 1 आउटपुटला जाणार का हो मित्रांनो, हो 1 आउटपुटला जाणार. आय ची व्हॅल्यू 1 आउटपुटला गेली. त्यानंतर इन्क्रीमेंटला गेला आहे, लूप आहे ना म्हणून फिरणार, गोल फिरणार, इन्क्रीमेंट होणार, त्यानंतर कंडिशन परत चेक होणार, असं होणार. लूप आहे ना म्हणून इन्क्रीमेंट होणार, कंडिशन चेक होणार, परत डिस्प्ले होणार, परत इन्क्रीमेंट होणार, कंडिशन चेक होणार, परत डिस्प्ले होणार, असं होत असते ना लूप म्हणजे. इन्क्रीमेंट होणार, इन्क्रीमेंट झाल्यावर आयची व्हॅल्यू काय आहे, सध्याला काय आहे 1 आहे. आता आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाल्यावर काय होणार, आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाल्यावर काय होणार, आयची व्हॅल्यू ही 2 होणार. आयची व्हॅल्यू 2 होणार. बर, आयची व्हॅल्यू 2 होणार. आयची व्हॅल्यू 2 झाल्यावर काय होणार, पहा परत सांगतो मी. आयची व्हॅल्यू 2 झाल्यावर काय होणार, परत कंडिशन चेक होणार. पहा इथं कंडिशन परत चेक होणार. हे पहा इथून इथं इन्क्रीमेंट झाल्यानंतर कंडिशन चेक होणार. कंडिशन काय आहे, आय लेस दॅन इक्वल टू 5 ही कंडिशन आहे. ही कंडिशन चेक झाली. आयची व्हॅल्यू टाका आयच्या जागी 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का, हो 2 लेस दॅन आहे 5 पेक्षा. परत काय झाली, कंडिशन काय झाली, ट्रू झाली. ट्रू झाल्यावर काय होणार, हा फॉर ब्लॉकच्या मध्ये जाणार. परत फॉर ब्लॉकच्या मध्ये गेलं काय होणार, ही कंडिशन चेक होणार इफची. परत आय हा इक्वल टू आहे का 3च्या, नाही. परत काय झाली, ही कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. कोणती कंडिशन, ही इफची कंडिशन फॉल्स झाली. इफची कंडिशन फॉल्स झाल्यावर काय एक्झिक्यूट होणार, हा प्रिंटएफ एक्झिक्यूट होणार. प्रिंटएफ मध्ये काय आहे, आयची व्हॅल्यू डिस्प्ले केली. आयची करंट व्हॅल्यू काय आहे 2 व्हॅल्यू ही डिस्प्ले होणार. पहा मित्रांनो 2 व्हॅल्यू डिस्प्ले झाली. आता काय होणार, परत इन्क्रीमेंट होणार. इन्क्रीमेंट आता 2चं काय होणार, 3 होणार. 2ची व्हॅल्यू आता 2 होती, आता काय व्हॅल्यू होणार, आता व्हॅल्यू होणार 3 होणार. 3 व्हॅल्यू होणार. 2 होती ना, आता 3 व्हॅल्यू होणार. आयची व्हॅल्यू 3 झाली इथे इन्क्रीमेंट ऑपरेटरचा वापर करून. परत काय होणार, कंडिशन चेक होणार. कंडिशन काय आहे, आय लेस दॅन इक्वल टू 5. आयची व्हॅल्यू टाका आयच्या जागी, ही कंडिशन आहे ना, ही परत चेक होणार ना, परत चेक होईल ना. लूप म्हणजे परत चेक होणार कंडिशन. आय लेस दॅन आहे का, हो. कंडिशन काय झाली, ट्रू झाली. कंडिशन इथं ट्रू झाली, मग मध्ये जाणार का, हो मध्ये जाणार. ही कंडिशन चेक होणार का, हो कंडिशन चेक होणार. का म्हणून कंडिशन ही फॉरची कंडिशन चेक झाली ना, आणि ही काय निघली, ट्रू निघली, म्हणून ही मध्ये गेलं म्हणून इफ ब्लॉक कंडिशन एक्झिक्यूट झाली, ही कंडिशन चेक होणार. इफची कंडिशन काय आहे, आय इक्वल टू 3. आयची व्हॅल्यू काय आहे, सध्याला 3 आहे. 3 हा इक्वल टू 3 आहे का, तर हो मित्रांनो, ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. इथं कंडिशन काय झाली, ट्रू झाली. इक्वल टू 3 आहे ना, हो 3 इक्वल टू 3 आहे. मग ही कंडिशन ट्रू झाली. ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. तर ट्रू झाल्यावर काय एक्झिक्यूट होणार, हा कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार का, ट्रू झाल्यावर, हो. इतक्या वेळ का होऊ लागलं, फॉल्स होऊ लागलं, प्रिंटएफ एक्झिक्यूट होऊ लागला. पण आता काय होणार, हा ब्लॉक तर ट्रू झालाय ना, कोणता, हा इफ ट्रू झालाय, म्हणून काय एक्झिक्यूट होणार, कंटिन्यू स्टेटमेंट. आणि कंटिन्यू स्टेटमेंट काय करणार, फॉर लूपला या कंटिन्यू स्टेटमेंटचा वापर केल्यावर कंट्रोलला, म्हणजे आता आपण कुठे इथं आहेत, कंटिन्यू पशी आहेत. कोण, प्रोग्राम कंट्रोलर. हा कंपायलर कुठे आहे, कंट्रोलर कुठे आहे, प्रोग्राम इथं आहे कंटिन्यू पशी. तो काय करणार, प्रोग्राम कंट्रोलर कंटिन्यू स्टेटमेंट आला की प्रोग्राम कंट्रोलरला बिगिनिंगला जा म्हणणार. बिगिनिंगला कुठं, लूपच्या बिगिनिंगला. लूपचं बिगिनिंग कुठं आहे, इथून मग लूप कुठं जाणार, इथं जाणार फॉर लूप पशी. परत कंडिशन चेक होणार. परत कंडिशन चेक होणार. पहा काय झालं, इथं ब्रेक होता तेव्हा काय करत होतं, फॉर लूपच्या बाहेर टाकत होतं. आता इथं कंटिन्यू आहे, कंटिन्यू काय करत आहे, फॉर लूपची परत कंडिशन चेक करत आहे. म्हणजे परत कंडिशन चेक होणार. आता काय होणार, परत इन्क्रीमेंट होणार. कंडिशन कर परत गेल्या म्हणल्यावर काय होणार, परत इन्क्रीमेंट होणार. फॉर लूप परत कंडिशन कडे जा म्हणायले ना, परत इन्क्रीमेंट होणार. त्यानंतर इन्क्रीमेंट झाल्यानंतर काय होणार,
पहा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, स्पष्टपणे जेव्हा इथे 3 झाली ही कंडिशन ट्रू झाली, ही कंडिशन ट्रू झाली तेव्हा कंटिन्यू काय करणार, परत हे पाठवणार वर, हा ब्लॉक मधून इथं परत वर पाठवणार, परत वर पाठवणार, वर पाठवल्यानंतर काय होणार, परत इन्क्रीमेंट होणार, इन्क्रीमेंट झाल्यानंतर इथं 3 ची व्हॅल्यू काय होणार, 4 होणार, 4 होणार का व्हॅल्यू, हो तर 4 होणार 3 ची व्हॅल्यू, पहा इथं 3 ची व्हॅल्यू 4 होणार, 4 झाली का, कशामुळे झाली, इन्क्रीमेंट ऑपरेटरमुळे, इन्क्रीमेंट ऑपरेटरमुळे. मग काय होणार, परत कंडिशन चेक होणार, 4 हा लेस दॅन आहे का 5 पेक्षा, हो कंडिशन काय झाली, ट्रू झाली, कंडिशन ट्रू झाल्यावर कुठे येणार, या इफ ब्लॉक मध्ये, इफ ब्लॉक मध्ये येणार, परत ही कंडिशन चेक होणार, ही कंडिशन काय होणार, चेक होणार, चेक झाली की ती कंडिशन चेक झाली की काय होणार, कंडिशन चेक झाली की काय होणार, कंडिशन काय झाली, ही ची व्हॅल्यू टाकली इथं 4 इक्वल टू आहे का 3 च्या, नाही, तर कंडिशन काय झाली इथं, फॉल्स झाली, फॉल्स, ब्ल्यू कलर घ्या, फॉल्स झाली कंडिशन इथं, कारण 4 हा इक्वल टू आहे का 3 पेक्षा, तर नाही, तर काय झाली, कंडिशन फॉल्स झाली, कंडिशन ही फॉल्स झाली मित्रांनो. इथं ही कंडिशन फॉल्स झाल्यावर कुठे येणार, मग प्रिंट एफ एक्झिक्यूट होणार, कोणतं, हे प्रिंट एफ एक्झिक्यूट होणार, हे प्रिंट एफ एक्झिक्यूट झालं म्हणजे डिस्प्ले होणार, कोणती व्हॅल्यू, आयची व्हॅल्यू डिस्प्ले होणार, आयची करंट व्हॅल्यू काय आहे 4 व्हॅल्यू डिस्प्ले होणार. इथं पहा मित्रांनो कसं झालं 3 व्हॅल्यू का आलं नाही, तुम्ही म्हणता 3 व्हॅल्यू का आलं नाही, कारण तिसऱ्या व्हॅल्यू जेव्हा आलती, जेव्हा आय 3 होता, आय इज इक्वल टू 3 झाला, तेव्हा कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला, आणि कंटिन्यू स्टेटमेंटिंग काय केलं, कंटिन्यूनी काय केलं, हे प्रिंट केलं का, कंटिन्यूनी प्रिंट करीत बसला का, नाही, कंटिन्यूनी काय करीत बसला, कंटिन्यू असं प्रिंट करीत बसला का, प्रिंट कडे गेला का, कंटिन्यू, हे ब्लॉक एक्झिक्यूट झाला, कंटिन्यू एक्झिक्यूट झालं, कंटिन्यूनी काय केलं, परत पाठवलं, बिगिनिंगला पाठवलं, परत कुठं, बिगिनिंगला, जेव्हा फॉर लूप सुरू झाला तेव्हा, म्हणजे इथं सुरू झाला, परत इन्क्रीमेंट झालं त्याचं, म्हणजे 3चं काय झालं 4 झालं, आणि 3 आउटपुटला गेलं का, प्रिंट एफ एक्झिक्यूट झाला नाही, म्हणजे 3 आउटपुटला कसं जाणार, म्हणून म्हणलं मित्रांनो 3 आउटपुटला जाणार नाही इथं, आणि कंटिन्यूचा हाच यूज आहे, बिगिनिंगला पाठवणं असं. आणि कंटिन्यूचा प्रोग्राम लिहा म्हणलं तुम्हाला, हा प्रोग्राम तुम्ही लिहायचा मित्रांनो सगळा, तर होप की तुम्हाला समजायला असेल कंटिन्यूचा काय यूज आहे. आता 4 बघा, आउटपुट काय आलं तर 4 बघा, आता 4 काय होणार, परत इन्क्रीमेंट होणार, ही एक्झिक्यूट झाली, परत इन्क्रीमेंटला जाणार, इन्क्रीमेंट काय होणार 4चा इन्क्रीमेंट काय होणार 5 होणार, 4चा इन्क्रीमेंट म्हणल्यावर 5, मग इथं 4च्या जागी 5 व्हॅल्यू करा सगळेजण, 5 पहा जरा मार्कर, हा इथं हे घेतो, इथं 5 व्हॅल्यू करा. आता आयची व्हॅल्यू काय आहे सध्याला 5, मग ही कंडिशन चेक होणार, परत काय होत आहे, इन्क्रीमेंट झाल्यानंतर लगेच कंडिशन चेक होत आहे, कंडिशन चेक झाल्यानंतर ब्लॉक एक्झिक्यूट होत आहे, ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतर परत इन्क्रीमेंट होत आहे, परत कंडिशन चेक होत आहे, परत असं परत सगळं होत आहे, म्हणून तर त्याला लूप म्हणतात मित्रांनो, म्हणून तर याला लूप म्हणतात मित्रांनो. आणि कंटिन्यू काय करतो, लूपच्या बिगिनिंगला पाठवतो स्टेटमेंटला, कंट्रोलरला, आणि ब्रेक काय करतो, लूपला एंड करून टाकतो, लूपच्या एंड मध्ये पाठवतो, म्हणजे टर्मिनेट करतो, ट्रान्सफर करतो एंडला, इथे काय करतो, ट्रान्सफर करतो बिगिनिंगला, इथे सुद्धा काय होईल, ट्रान्सफरच होईल ना, इथून इथे ट्रान्सफरच होईल ना, आपण म्हणजे कोण, कंट्रोलर ट्रान्सफर होईल. खूप की तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. आता आय इन्क्रीमेंट झाला, आय काय झाला 4चा 5 झाला, इन्क्रीमेंट झाला, परत कंडिशन चेक झाली, कंडिशन काय आहे, आय लेस दॅन इक्वल टू 5 हा लेस दॅन आहे का 5 पेक्षा, नाही, 5 हा इक्वल टू आहे का 5 पेक्षा, म्हणजे 5 आणि 5 इक्वल आहेत का, हो, काय झाली, कंडिशन ट्रू झाली मित्रांनो. कंडिशन ट्रू झाल्यावर काय होणार, हा ब्लॉकच्या मध्ये येणार, हे ग्रीन एरो बघा, त्यानंतर ही कंडिशन चेक केली जाणार, आय इज इक्वल टू 3, ही कंडिशन आहे का, जरी कंडिशन नसली तरी चेक होणार मित्रांनो, कंडिशन तर चेक व्हायचं ती होणारच. आयची व्हॅल्यू काय 5 पुट करा, 5 इक्वल टू 3 आहे का, कंडिशन काय झाली, फॉल्स झाली, कंडिशन फॉल्स झाल्यावर काय होणार, एक्झिक्यूट होणार, काय होणार एक्झिक्यूट, प्रिंट एफ, हे प्रिंट एफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, हे प्रिंट एफ एक्झिक्यूट झालं म्हणजे आयची करंट व्हॅल्यू डिस्प्ले केली, काय केली, आयची व्हॅल्यू डिस्प्ले केली, इथं आयची करंट व्हॅल्यू काय 5 डिस्प्ले झाली आउटपुटला. पहा मित्रांनो, आउटपुटला 5 व्हॅल्यू डिस्प्ले झाली, आणि परत इन्क्रीमेंटला गेला. आता इथं पहा, आता ऑरेंज कलर कर, पहा ऑरेंज कलर कर, आता पहा ऑरेंज कलर कर, पहा परत इन्क्रीमेंटला जाणार, व्हॅल्यू काय जाणार, परत इन्क्रीमेंटला जाणार, इथून इन्क्रीमेंटला जाणार, इन्क्रीमेंट झाली 5चं आता काय झालं 6 झालं, 5चं आता 6 झालं, इन्क्रीमेंटला गेली म्हणलं आयची व्हॅल्यू 5 होती, आता काय होणार, आयची व्हॅल्यू 6 होणार,
6 झाली रे झाली मित्रांनो, तर कंडिशन काय होईल आपली, 6 झाली आयची व्हॅल्यू, कंडिशन काय होईल, त्यानंतर कंडिशन चेक होणार, कंडिशन इथं काय होईल, फॉल्स होईल. कसं काय फॉल्स होईल, आयची व्हॅल्यू इथे टाकून बघा, 6 हा लेस दॅन आहे का 5 पेक्षा, तर काय आहे, नाही, कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. ही कंडिशन काय झाली, 6 हा इक्वल टू आहे का 5 पेक्षा, 5 हा इक्वल आहे का, नाही, ही पण काय झाली, फॉल्स झाली. म्हणजे ही दोन्ही फॉल्स झाले म्हणजे कंडिशन फॉल्स झाली. हे दोन्ही ऑपरेटर फॉल्स झाले म्हणजे कंडिशन फॉल्स झाली. इथं कंडिशन ट्रू झाली का, नाही, इतक्या वेळ काय होऊ लागलं, कंडिशन ट्रू होऊ लागली, पण इथं कंडिशन काय झाली, फॉल्स झाली मित्रांनो. इथं कंडिशन फॉल्स झाली. नंतर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल का, कोणता ब्लॉक, हा फॉर लूप एक्झिक्यूट होईल का, हे सगळे एक्झिक्यूट होईल का, नाही, एक्झिक्यूट का म्हणून होणार नाही, कारण कंडिशन फॉल्स झालेले आहे मित्रांनो. कंडिशन बघा, कंडिशन फॉल्स झालेले आहे, त्यामुळं हे मध्ये जाणार का, नाही, मध्ये केव्हा जाणार, जेव्हा कंडिशन ट्रू असल्यावर. पण इथं तर कंडिशन फॉल्स झालेली आहे, कंडिशन फॉल्स झालेली आहे, म्हणून कंडिशन ह्या लूपच्या बाहेर फेकणार, लूपच्या बाहेर फेकणार जेव्हा कंडिशन फॉल्स झाली तेव्हा, आणि लूपच्या बाहेर फेकणार कंडिशन फॉल्स झाली तेव्हा. लूपच्या बाहेर फेकलं म्हणजे काय झालं, रिटर्न 0 झाला आणि आपला प्रोग्राम एंड झाला. इथं रिटर्न 0 हे आउटपुटला गेलं, एंड झाला प्रोग्राम. मग आउटपुट स्क्रीनवर काय आलं आपल्या, हे पहा, इथं पहा आउटपुट स्क्रीन 1 2 4 आणि 5, 1 2 4 आणि 5 एवढंच आउटपुटला आलेलं आहे मित्रांनो. 3 आलं का, नाही, कारण इथं 3 झालं, कंडिशन ट्रू झाली, हे ब्लॉक एक्झिक्यूट झाला, कंटिन्यू गेलं, कंटिन्यूनी परत इथं गेला, परत कंडिशन वाढली, परत 4 झालं, 3 ची व्हॅल्यू 4 झाली आणि 4 व्हॅल्यू इथं आउटपुटला गेली. असं झालं तर मित्रांनो, होप की तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. म्हणून इथं 3 आउटपुटला आलं नाही, कारण कंटिन्यू मुळे 3 ला आउटपुटला आलं नाही. कंटिन्यूच्या बाबतीत तुम्हाला प्रोग्राम लिहायचा असेल तर हा प्रोग्राम तुम्ही लिहायचा, हा प्रोग्राम तुम्ही सर्व लिहायचा. एक्झाम मध्ये ब्रेकच्या बाबतीत प्रोग्राम लिहायचा होता, तर इथं ब्रेक कीवर्ड वापरून ते प्रोग्राम लिहायचा. सेमच प्रोग्राम आहेत, दोन्हीचे सेमच प्रोग्राम आहेत, फक्त ब्रेक वापरला आहे ब्रेकच्या जागी, कंटिन्यू वापरला आहे कंटिन्यूच्या जागी, असं करा. सो होप की तुम्हाला कंटिन्यूचं समजलं असेल. तर आता आपण गो टू स्टेटमेंटची थिअरी बघणार आहोत. चला तर मग आता गो टू स्टेटमेंटची थिअरी बघूया आधी. तर मित्रांनो, आता कंटिन्यू स्टेटमेंटमध्ये तुम्हाला माहिती झालं असेल, कंटिन्यू स्टेटमेंटमध्ये आपण काय केलं, हा प्रोग्राम जेव्हा रन केला तेव्हा 3 व्हॅल्यू आउटपुटला आली नव्हती. बघा इथं शेवटच्या लाईनचा एक्झाम्पल मी तुम्हाला पुन्हा समजून सांगेन म्हणलं होतं, बिकॉज ऑफ I is equal to 3 value is not printed on output screen. जेव्हा I 3 झालता तेव्हा आउटपुट स्क्रीनवर आलतं का 3 व्हॅल्यू, का म्हणून आलं नव्हतं, कंटिन्यू कीवर्ड मुळे आलतं का, हो, नाही आलतं. काय आउटपुटला आलतं, 1 2 3 आउटपुटला आलं का, नाही, 1 2 4 आणि 5 एवढंच आउटपुटला आलं, 1 2 4 आणि 5, 3 आलतं का आउटपुटला, नाही. आता गो टू स्टेटमेंट, गो टू स्टेटमेंट काय म्हणतं बघा. आजचं लेक्चर आपलं एंड होऊन जाईल, आजचा सिलेबस आपला एंड होऊन जाईल, त्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रोग्राम घेणार आहोत. गो टू स्टेटमेंट काय म्हणत आहे बघा. गो टू इज यूज टू ट्रान्सफर कंट्रोल ऑफ प्रोग्राम फ्रॉम वन स्टेटमेंट टू अदर स्टेटमेंट. पहा, एका स्टेटमेंट पासून दुसऱ्या स्टेटमेंटला ट्रान्सफर करणे हा गो टूचं काम आहे. कंटिन्यू काय करीत होतं, कंटिन्यू काय करीत होतं, कंटिन्यू काय करीत होतं, हे बिगिनिंगला पाठवत होतं. ब्रेक काय करीत होतं, ब्रेक काय करीत होतं, हे एंडला पाठवत होतं. आता गो टू काय करीत आहे, गो टू काय करीत आहे, गो टू बुवा काय करीत आहे, एका स्टेटमेंट पासून, हा स्टेटमेंट आहे, एका स्टेटमेंट पासून दुसऱ्या स्टेटमेंट कडे पास करत आहे. काय पास करत आहे, प्रोग्रामचा कंट्रोल. इथं काय करीत होतं, कंट्रोलला बिगिनिंगला पाठवत होतं, इथं कंट्रोलला एंड करीत होतं, एंडला पाठवत होतं, इथं कंट्रोलला एका स्टेटमेंट पासून दुसऱ्या स्टेटमेंटला पाठवत आहे. हे स्टेटमेंट एका स्टेटमेंट पासून दुसऱ्या स्टेटमेंट पण ते कसं होतं बघूया. तिघांचा एक सिंपल डिफरन्स सांगितला आहे मित्रांनो मी तुम्हाला. ही थिअरी त्याची बघा, एका स्टेटमेंट पासून दुसऱ्या स्टेटमेंटला पाठवत आहे. गो टू इज प्रीडिफाईन कीवर्ड, हे तर सगळ्यासाठीच लागू आहे, कारण ब्रेक सुद्धा प्रीडिफाईन कीवर्ड होता, व्हाईल सुद्धा, डू व्हाईल सुद्धा, कंटिन्यू सुद्धा प्रीडिफाईन कीवर्ड होता, गो टू सुद्धा प्रीडिफाईन कीवर्ड आहे. गो टू स्टेटमेंट इज अनकंडिशनल ब्रँचिंग स्टेटमेंट. अनकंडिशनल का म्हणत आहे मित्रांनो, इथं कंडिशनचा वापर होतो का, नाही. जिथं कंडिशनचा वापर होतो त्याला कंडिशनल ब्रँचिंग स्टेटमेंट म्हणतात, आणि जिथं कंडिशनलचा वापर होत नाही त्याला अनकंडिशनल ब्रँचिंग स्टेटमेंट म्हणतात. या गो टू मध्ये कंडिशनचा वापर होत नाही मित्रांनो, त्यामुळे त्याला अनकंडिशनल ब्रँचिंग स्टेटमेंट असं म्हणतात मित्रांनो. पहा, वर पहा, इथं कंडिशनचा वापर होत होता का, इथं पहा, इथं कंडिशनचा वापर होत होता ना, ही इफ ची कंडिशन, ही कंडिशन, कंटिन्यू मध्ये कंडिशनचा वापर होत होता, ब्रेक मध्ये सुद्धा कंडिशनचा वापर होत होता, ही कंडिशन, ही कंडिशन. पण इथं गो टू मध्ये कंडिशनचा वापर होते का,
नाही मित्रांनो, गो टू मध्ये कंडिशनचा वापर होत नाही, लेबल नेमचा वापर होतो, त्यामुळे त्याला अनकंडिशनल ब्रांचिंग स्टेटमेंट असं म्हणलेलं आहे. यामध्ये तुम्ही थिअरी लिहित असताना याला कंडिशनल ब्रांचिंग स्टेटमेंट लिहू शकतो का? हो, लिहू शकतो. आणि याला अनकंडिशनल ब्रांचिंग स्टेटमेंट लिहू शकतो का? हो. थिअरी मध्ये एक लाईन वाढून जाते तुमची. अनकंडिशनल ब्रांचिंग स्टेटमेंट म्हणजे काय? त्याला कंडिशन नसते, त्याला अनकंडिशनल म्हणते. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर ऑफ सी लँग्वेज. हे वन ऑफ द इम्पॉर्टंट फीचर आहे सी लँग्वेज. चला तर मग काय फीचर आहे ते बघूया. सिंटॅक्स तुम्ही लक्षात करून घ्या. आता मित्रांनो, मी जेव्हा प्रोग्रामकडे जाईन, मी जेव्हा आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाईन, तेव्हा तुम्ही काय करत जा, बॅक करून एकदा सिंटॅक्स एकदा चांगला बघत जा किंवा लिहून घेत जा. सोबतच एक पेन, पेन्सिल, नोटबुक वगैरे काय तुमची घेऊन बसत जा. सिंटॅक्स लिहून घेत जा. सिंटॅक्स लिहून घेतल्यानंतर ती तुम्हाला सिंटॅक्स महत्वाचा राहते. सिंटॅक्स लिहून घेत जा, त्याच्यानुसार आपण लिहित असतो. वाईल गो टू स्टेटमेंट इज एक्झिक्यूट देन प्रोग्राम कंट्रोलर गोज टू लेबल नेम. पहा इथं काय दिलंय, गो टू स्टेटमेंट लिहिलं आहे, गो टू प्रीडिफाईन लिहिलं आहे, त्याच्यानंतर त्याचं लेबल नाव लिहायचंय, लेबल नेम. हा, त्याच्या पुढे काय आहे बघा, लेबल नेम. गो टू लिहिल्यानंतर त्याचं लेबल नेम लिहायचं आहे, असा त्याचा सिंटॅक्स आहे. म्हणजे तिथं काय सांगितलेलं आहे, गो टू लिहिल्यानंतर त्याचं लेबल नेम लिहायचं आहे. इथं पहा या प्रोग्राम मध्ये काय केलं आहे आपण, गो टू लिहिलेला आहे का बघा. हो, इथं गो टू लिहिलेला आहे का, गो टू. आणि इथं लेबल नेम काय लिहिलेला आहे आपण, एक्सेप्ट नावाचा लेबल नेम लिहिलेला आहे. आणि इथं काय लिहिलेलं आहे, गो टू. जेव्हा हा गो टू एक्झिक्यूट होईल तेव्हा या एक्सेप्ट वरती प्रोग्राम कंट्रोलर जाणार. म्हणजे एक्सेप्ट कुठं आहे प्रोग्राम मध्ये, दुसरीकडे बघा एक्सेप्ट कुठं आहे, कुठं दिसत आहे तुम्हाला, हे पहा इथं दिसत आहे. एक्सेप्ट वरती प्रोग्राम जाणार म्हणजे एका स्टेटमेंट पासून दुसऱ्या स्टेटमेंट वरती ट्रान्सफर करणार. म्हणजे या इथून प्रोग्राम कंट्रोलर कुठं जाणार, आपला इथं जाणार. इथं का म्हणून इथं जाणार, कारण की इथं एक्सेप्ट कीवर्ड आहे. ह्याने काय सांगितलंय, गो टू एक्सेप्ट कर, म्हणजे एक्सेप्ट कर जा. एक्सेप्ट कुठं आहे, इथं आहे, म्हणजे प्रोग्राम कंट्रोलर इथं येणार, इथं येऊन परत ते एक्झिक्यूट करणार हे ब्लॉक. समजलं का मित्रांनो? होप की तुम्हाला समजलं असेल. आपण प्रोग्राम बघूया, टेन्शन घेऊ नका. मी जेवढं सांगितलं तेवढं समजलं. गो टू एक्सेप्ट लिहिलं म्हणजे असे काही लेबल नेमच्या जागी तुम्ही काही नाव लिहू शकता. इथं बंडू, खंडू, चंडू, पीजीटेक असं काही लिहू शकता आपण नाव. तर आता आपण प्रोग्राम बघूया, त्याची प्रोग्राम आपण बघणार आहोत त्याची. चला तर मग आपण प्रोग्राम बघूया. हाच प्रोग्राम आपण बघणार आहोत. चला तर मग आपण प्रोग्राम बघूया. तर परत एकदा आपण आलेलो आहोत आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती मित्रांनो. परत एकदा आता आपण यूज ऑफ गो टू स्टेटमेंट बघू. गो टू स्टेटमेंट पहा, कमेंट लाईन मध्ये लिहिलंय मी, यूज ऑफ गो टू स्टेटमेंट. याची गरज नाही आपल्याला. इंटिजरची गरज आहे का? हो, इंटिजर वरती आपण काय करू, जो प्रोग्राम मी तुम्हाला तिथे एक्झाम्पलला दिला आहे तोच प्रोग्राम आपण घेऊ. नंबर नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केलता आपण त्याच्यात, आणि त्याच्यात आपण काय केलं तर एक्सेप्ट ACCEPT एक्सेप्ट नावाचा हे वापरला होता. आणि त्याच्यानंतर कोलन वापरायचा आहे मित्रांनो. कोलन लक्षात ठेवा, कोलन वापरायचं. त्यानंतर काय करायचं, असं जरा गॅप देऊन मी काय करतो, प्रिंट एफ लिहितो. त्याच्यानंतर प्रिंट एफ लिहायचा फंक्शन. त्यामध्ये काय करायचं, एंटर नंबर. युजरला मेसेज दिला आपण, एंटर नंबर म्हणलं, युजरला मेसेज ENTER, एंटर ए नंबर. युजर कडून नंबर घेतला, एंटर ए नंबर. युजर कडून मेसेज घेतला वा, युजर तू काय कर, एंटर नंबर. युजर काय करणार, एंटर नंबर करणार. त्यानंतर स्कॅन एफ द्वारा ते नंबर आपण या नम व्हॅल्यू वरती टाकून देऊया. स्कॅन एफ द्वारा, SCAN स्कॅन एफ द्वारा ते व्हॅल्यू नम वरती टाकून देऊ. कशी टाकायची, %D चा वापर करून. %D वापरायचं मित्रांनो. ते %D वरती जी व्हॅल्यू टाकली ती ऍड्रेस ऑफ NO नम वरती जाणार. NO म्हणजे नम असं समजून घ्या. मी त्याला नम प्रोनाउन्स करत आहे. NO ला नो प्रोनाउन्स करायच्या ऐवजी मी नम प्रोनाउन्स करत आहे. नम म्हणजे तिथं नंबर टाकायचा आहोत आपण. पहा आता त्यानंतर आपण काय करूया, इफ कंडिशन लावूया. कंडिशन मध्ये काय देऊया आपण, जर नंबर आपला नम इक्वल टू असेल 0 तर काय व्हायला पाहिजे, जर नम इक्वल टू 0 असेल तर
आउटपुटला काय यायला पाहिजे? आउटपुटचं तर काय नाही, जर नंबर 0 असेल तर आपण काय करू, गो टू स्टेटमेंट लिहू. आउटपुट मध्ये काय लिहायचं नाही, पण गो टू स्टेटमेंट इथं लिहून टाकू. गो टू, त्यानंतर लेबल नेम, लेबलचा नेम काय दिलाय? एक्सेप्ट. लेबलचं नेम एक्सेप्ट दिलंय आपण, एक्सेप्ट. त्यानंतर त्याला क्लोज करून टाकायचं. पहा मित्रांनो, आता हा प्रोग्राम रन होतो का नाही बघा. पहा, एरर आलेला आहे. एरर कुठं आलेला आहे? स्कॅन एफच्या जागी काय राहिलेलं आहे? काय राहिलेलं आहे बघा. एरर सॉल्व्ह करणं म्हणजेच त्यालाच काय म्हणतात? एरर सॉल्व्ह करणाऱ्यालाच काय म्हणतात? खराब प्रोग्रामर असं म्हणतात मित्रांनो. स्कॅन एफच्या जागी काय एरर आलेला आहे? पहा, नंबरची व्हॅल्यू टाकलेली आहे आपण, राईट व्हॅल्यू टाकलेली आहे. स्कॅन एफ ची स्पेलिंग चुकलेली आहे. पहा मित्रांनो, छोटी छोटी मिस्टेक होऊन जातात. हे पहा, स्कॅन एफ ची स्पेलिंग चुकली होती. हे पहा, म्हणून त्याची पांढऱ्या कलर मध्ये येऊ लागली. आता पहा कसं लाल कलर मध्ये आलेलं आहे. त्यामुळे छोटी छोटी मिस्टेक जरी झाली तर प्रोग्राम रन होत नसते. आता पहा, इथं आपण 50 व्हॅल्यू टाकू. एंटर केलं, काही चाललं नाही. आता आपण 0 व्हॅल्यू टाकून बघू काय होतं बघू. आता आपण 0 व्हॅल्यू टाकून बघू. थांबा, प्रोग्राम आपला रन होत आहे, कंपाईल होत आहे. 0 व्हॅल्यू टाकली, एंटर दाबलं. ते काय म्हणत आहे? एंटर ए नंबर. अरे, परत एंटर ए नंबर कसं काय आलं? परत 0 व्हॅल्यू टाकतो मी. एंटर ए नंबर. अरे, परत व्हॅल्यू एंटर ए नंबर. परत 0 व्हॅल्यू टाकतो. परत एंटर ए नंबर. कितींदा ते एंटर ए नंबर येते? परत 0 व्हॅल्यू टाकतो. परत एंटर ए नंबर आलं. 52 व्हॅल्यू टाकतो. प्रोग्राम रन झाला. पहा मित्रांनो, जेव्हा मी 0 एंटर केला, नमच्या जागी मी जेव्हा 0 एंटर करीत होतो तेव्हा गो टू एक्सेप्टला जात होतं. एक्सेप्टच्या जागी जात होतं. एक्सेप्टला जात होतं. एक्सेप्टला गेलं म्हणजे परत इथं आला प्रोग्राम कंट्रोलर. इथून कुठं आला? इथं आला. इथून काय झाला? हे झालं. इथून काय झाला? हे झाला. परत एंटर ए नंबर आला. एंटर ए नंबर आला म्हणल्यावर काय झालं? आउटपुटला एंटर ए नंबर आला. जेव्हा 0 व्हॅल्यू टाकली म्हणजे 0 काय म्हणत आहे? इनव्हॅलिड व्हॅल्यू. एंटर ए नंबर. परत असं आलेलं आउटपुटला. जेव्हा 0 व्हॅल्यू टाकतं तेव्हा काय होईल? एंटर ए नंबर येईन, असं आउटपुटला येईन मित्रांनो. तर आता पहा मित्रांनो, एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे मी तुम्हाला. नंबरची व्हॅल्यू घेतली, एक्सेप्ट. इथं काय होतं? युजर कडून व्हॅल्यू घेतला, एंटर आहे नंबर. आपण काय व्हॅल्यू एंटर केली? 0 एंटर केली व्हॅल्यू. नंबर ही, त्यानंतर ही कंडिशन चेक होणार. इफची कंडिशन. इफची कंडिशन काय? NO इज इक्वल टू 0 आहे का? तर नंबरची व्हॅल्यू काय? 0. हा इक्वल टू 0 आहे का? तर कंडिशन काय झाली? इथं कंडिशन काय झाली? ट्रू झाली. कंडिशन इथं काय झाली? ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यावर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार का? हो, एक्झिक्यूट होणार. हो, हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला म्हणजे गो टू एक्सेप्ट. एक्सेप्ट कडे जा म्हणत आहे, म्हणजे एक्सेप्ट कडे जा म्हणजे इथून परत एक्सेप्ट कडे गेला. जेव्हा 0 व्हॅल्यू ट्रू झाली तेव्हा एक्सेप्ट कडे गेलो. एक्सेप्ट कडे गेलं का परत काय झालं? परत एक्झिक्यूट करणार. परत हे प्रिंट स्टेप. परत एक्सेप्ट कडे गेलो म्हणजे काय झालं? परत इथून प्रोग्राम सुरू झाला. परत इथून प्रोग्राम सुरू झाला. जेव्हा जेव्हा हे 0 व्हॅल्यू टाकतात परत एक्सेप्ट पासून प्रोग्राम सुरू होणार. असा प्रोग्राम परत परत सुरू होणार. म्हणून तर आपल्याला परत परत आउटपुटला एंटर ए नंबर दिसू लागलं जेव्हा आपण 0 नंबर आउटपुटला टाकत होतो तेव्हा. पण जेव्हा आपण व्हॅल्यूला दुसरे नंबर टाकत होतो तेव्हा आपल्याला काय येत होतं का? तसं एंटर ए नंबर परत येत होतं का? जेव्हा मी 52 व्हॅल्यू टाकली होती, 52 व्हॅल्यू टाकली होती तेव्हा आलं का असं एंटर ए नंबर परत? जेव्हा मी 0 व्हॅल्यू टाकली तेव्हाच एंटर ए नंबर आलं ना परत. का म्हणून आलं? कारण की एक्सेप्ट कडे जायला सांगितलं ना गोटूनी. ही कंडिशन ट्रू झाली आणि जेव्हा 52 व्हॅल्यू टाकत होती तेव्हा ही कंडिशन फॉल्स होत होती. प्रोग्राम एंड होत होता. प्रोग्राम एंड होत होता. आणि जेव्हा ही कंडिशन ट्रू झाली, प्रोग्राम ट्रू झाला. ही कंडिशन काय म्हणली? गो टू एक्सेप्ट. एक्सेप्ट कडे गेलो, परत एंटर ए नंबर असं परत आउटपुटला आलं. म्हणजे इथून परत प्रोग्राम ह्या एक्सेप्ट पासून परत प्रोग्राम सुरू होणार. तर मित्रांनो, तुम्ही म्हणता एक्सेप्टच का लिहिलं? इथं आपण पीजी टेक पण लिहू शकतो. लिहा PGTECH. काही पण नाव लिहू शकतात तुम्ही, पण तुम्ही जे इथं नाव लिहिता तेच तुम्हाला इथं नाव लिहावं लागेल मित्रांनो. पीजी टेक. पहा, जे तुम्ही तिथं नाव लिहिता तेच तुम्हाला तिथं नाव लिहावं लागेल. परत एंटर 0, परत 0, परत 0. पहा, प्रोग्राम सक्सेसफुली रन होत आहे. 52 व्हॅल्यू टाकली. पहा, प्रोग्राम सक्सेसफुल रन झाला. म्हणजे जी तुम्ही व्हॅल्यू लेबल नेम, जे तुम्ही लेबल नेम इथे टाकता तेच तुम्हाला लेबल नेम इथे टाकायचं आहे. सिंटॅक्स काय होता? गो टू लेबल नेम असा सिंटॅक्स होता. ते तसंच
इथं टाकायचं आहे. आणि तुम्ही इथं जर जे नाव वापरता आणि इथं जर तेच नाव वापरला नाही, समजा तुम्ही इथं एक्सेप्टच ठेवलं, एक्सेप्टच ठेवलं, आता प्रोग्राम मध्ये एरर येणार मित्रांनो. पहा एरर आला का मित्रांनो, गो टू, पहा काय म्हणलंय, लेबल यूज बट नॉट डिफाईन, पीजीटेक डिफाईन केलं नाही म्हणते, म्हणजे पीजीटेक कुठं लिहिलं नाही तुम्ही, म्हणून इथं पीजीटेक लिहावं लागेल मित्रांनो तुम्हाला, किंवा इथं एक्सेप्ट लिहून टाका, दोन्ही पैकी काहीतरी तुम्हाला करावं लागेल. एक्सेप्ट इकडे येतं, इथं एक्सेप्ट लिहावं लागेल, नसता तिथं पीजीटेक लिहावं लागेल. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल मित्रांनो. गोटूचा काय होतं, महिमा काय होत होता, काय होत होता गोटूचा, काय नाही, जेव्हा गोटू एक्झिक्यूट झाला तेव्हा ते स्टेटमेंट एका स्टेटमेंट पासून दुसऱ्या स्टेटमेंटकडे पाठवित होतं. कंटिन्यू एक्झिक्यूट झाला तेव्हा काय करत होतं, एका कंडिशन पासून दुसऱ्या कंडिशन पर्यंत पाठवत होतं, बिगिनिंगला कंडिशनला पाठवत होतं. ब्रेक एक्झिक्यूट झाल्या काय होत होतं, फॉर लूपच्या बाहेर काढत होतं. तुम्हाला समजलं असेल बहुतेक. असेच आता आपलं युनिट टू लक्षपूर्वक आहे का मित्रांनो. आता इथून पुढे युनिट 2 संपलेला आहे आपला, युनिट 2 आपला हा संपलेला आहे मित्रांनो. आतापर्यंत टोटल 10 लेक्चर्स आपले झालेले आहेत. युनिट 2 चे 10 लेक्चर्स आपले टोटल झालेले आहेत. सिरियल वाईज आपल्या प्लेलिस्टवर बघा, प्लेलिस्ट आहे तयार पीजीटेक अकॅडमीवरती, ती प्लेलिस्ट बघा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. युनिट 2 पर्यंत आपलं सगळं झालेलं आहे. युनिट 3 सुद्धा घेणार आहोत आपण. तुमच्या युनिट टेस्टच्या अगोदर युनिट 3 युनिट माझे कंप्लीट असतील, हा माझा शब्द आहे, तुम्हाला टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी माझा सिलेबस मला कसा कव्हर करायचा ते मला येते मित्रांनो. त्यामुळं तुम्ही तुमच्याकडे जर युनिट 3, युनिट 4 असे युनिट 5 परत व्हिडिओ यायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सी लँग्वेज पूर्ण शिकविणार आहोत, PIC प्रोग्रामिंग इन सी सगळं शिकविणार आहोत या सेमिस्टरचं, आपण सेकंड सेमिस्टरचं, आणि इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स राहणार आहेत मित्रांनो. तर तुम्ही काय करा आता, एक्झामची तयारी करा, युनिट टेस्ट 1 ची तयारी करा. युनिट टेस्ट 1 ची 30 पैकी 30 मार्क कसे मिळवायचे त्याच्यात ते बघा, आपले लेक्चर्स घ्या. त्यानंतर तुम्ही म्हणत असताना नोट्स पण मी तुम्हाला लवकरच देणार आहे. लवकरच व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहे मी एक, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला नोट्स शेअर करेन मी. जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती यायचं असेल तर तुम्ही ते मेसेज करू शकता, मी तुम्हाला एक नंबर सेंड करणार आहे. सो तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही सर्व नीटनेटकं होईल आणि एक्झाममध्ये तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. तर आता आपण काय करू, एक लेक्चर आणखीन एक घेऊ, जिथं मी काय करणार आहे, 10-15 प्रोग्राम घेणार आहे कमीत कमी या युनिटवर, सेकंड युनिटवर 10-15 प्रोग्राम घेणार आहे. या सेकंड युनिटवर 10-15 प्रोग्राम घेणार आहे कमीत कमी, आणि 15 प्रोग्राम मी त्यात तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते प्रोग्राम तुमच्या सिलेबसमध्ये येतील किंवा न येतील, पण ते तो प्रोग्राम तुमच्या भविष्यासाठी खूप महत्वाचे आहेत. इंटरव्ह्यू, जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो तेव्हा तुम्हाला प्रोग्रामिंग राऊंड राहतो, एक इंटरव्ह्यू राऊंड राहतो, प्रोग्रामिंग राऊंड राहतो. पहिला राऊंड कशाचा राहतो, ऍप्टिट्यूड. दुसरा राऊंड टेक्निकल राऊंड मध्ये तुम्हाला प्रोग्राम विचारतात, आणि तसेच प्रोग्राम मी तुम्हाला फॉर लूपचे, व्हाईल लूपचे शिकविणार आहे मित्रांनो. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतरचं जे लेक्चर येणार आहे, लेक्चर नंबर 11 या युनिट 2चं, ते लेक्चर मध्ये तुम्हाला प्रोग्राम घेणार आहे मी. बहुतेक 15-20 तरी प्रोग्राम घ्यावं म्हणायलो, माझा एक शब्द आहे. तर घेऊता आपण, जेवढे होते तेवढे घेऊता, आणि त्यानंतर युनिट 3 सुरू करूता, युनिट नंबर 3 सुरू करूता. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. सो बाय टू युनिट 2. आता फक्त आपले प्रोग्राम्स राहिलेले आहेत या युनिटचे, बाकी सर्व झालेलं आहे मित्रांनो. तर मग आता आपण काय करूया, प्रोग्राम्सच घेऊया पुढच्या लेक्चरमध्ये. पहा मी तुम्हाला दाखवतो आपले काय काय झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, आपलं कंडिशनल स्टेटमेंट झालेलं आहे का, हो. रिलेशनल ऑपरेटर आपण फर्स्ट युनिट मध्येच घेतलं होतं, लॉजिकल ऑपरेटर आपण फर्स्ट युनिट मध्ये घेतलं होतं. हे इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स लॅडर आणि स्विच केस स्टेटमेंट घेतलेले आहेत, हे सुद्धा झालेलं आहे आपलं. हे लुपिंग स्टेटमेंट झाले का, तिन्ही पण लुपिंग स्टेटमेंट झाले आहेत. प्लस या दोघांचा डिफरन्स सुद्धा घेतलेला आहे मी. ब्रँचिंग स्टेटमेंट मध्ये मी ब्रेक कीवर्ड घेतलं, ब्रेक स्टेटमेंट घेतलं, कंटिन्यू स्टेटमेंट सुद्धा घेतलं, आणि गो टू स्टेटमेंट सुद्धा घेतलं. त्याचे प्रोग्राम्स, त्याची थिअरी मी तुम्हाला सगळं दिलेलं आहे. सो होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल मित्रांनो.
सो जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.